नमस्कार सर्वांना. ओळख स्वतःची या व्हिडिओ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ मनाला लागणारा आहे बरं का, कारण आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल समाज कुजबुजतो पण मोठ्याने बोलत नाही. दारुडा नवरा असला तर लोक काय बघतात? नवऱ्याचं वागणं की बायकोचं अस्तित्व? खरं सांगायचं तर समाज पहिल्यांदा बायकोकडे बोट दाखवतो. हिच्यातच काहीतरी कमी असणार. घर सांभाळता येत नसेल, नवऱ्याला सांभाळता येत नसेल. आज आपण हाच प्रश्न विचारणार आहोत. नवऱ्याची चूक आणि शिक्षा बायकोला का बरं? तशी पण समाजाची एक मानसिकता झालेली आहे बरं का. समाजासाठी एक सोपा नियम असतो, पुरुष चुकला ना तर कारण शोधायचं आणि बाई चुकली ना शिक्षा द्यायची. दारू पिणारा नवरा आहे ना, समाजासाठी वाईट सवय असते, पण त्याच नवऱ्याची बायको समाजासाठी वाईट बाई बनते बरं का. लोक काय म्हणतात? हिला सांभाळता येत नाही. म्हणून तो दारू पितो. हिचा स्वभावच चांगला नसणार, हिच्यातच काहीतरी कमी असणार. एक प्रश्न स्वतःला विचारा. दारू पिण्याचा निर्णय नवऱ्याचा आहे, मग दोष बायकोचा का बरं? पण समाजाला, पुरुषाला जाब विचारणं अवघड जातं. कारण पुरुष म्हणजे घरचा कर्ता, पुरुष म्हणजे सत्ता, आणि बाई म्हणजे सहन करणारी, बाई म्हणजे समजून घेणारी, आणि बाई म्हणजे गप्प बसणारी. हळूहळू समाज बाईला शिकवतो, तू बोलायचं नाही, तू तक्रार करायची नाही, तू लाज बाळगायची. आणि ही लाज नवऱ्याची नसते, ती बायकोच्या पदरात टाकली जाते. पण याचा परिणाम त्या बाईवर काय होत असेल बरं? ही समाजाची नजर फक्त शब्दापुरती राहत नाही, ती बाईच्या मनात शिरते. ती बाई हळूहळू बदलते, ती लोकांमध्ये कमी जाते, ती डोळे खाली घालते, ती हसणं कमी करते, ती स्वतःलाच दोष द्यायला लागते. आणि ती मनात म्हणते, कदाचित माझ्यातच कमी आहे, कदाचित मीच नीट नाहीये, कदाचित मीच अपयशी बायको आहे. आणि हीच सर्वात मोठी जखम असते. नवऱ्याची दारू शरीराला त्रास देते, पण समाजाची नजर मनाला तोडते बरं का. आणि तुटलेलं मन हळूहळू स्वतःलाच शत्रू समजू लागतं. बाईला इज्जत कमी मिळते म्हणून नाही, बाईला इज्जत कमी असल्यासारखं वाटवलं जातं. ही फार मोठी मानसिक शिक्षा आहे. खरा प्रश्न सांगू का? आज आपण एक खरा प्रश्न विचारला पाहिजे. इज्जत म्हणजे काय? नवरा चांगला असेल तर इज्जत, घरात शांतता असेल तर इज्जत, लोक काय म्हणतात त्यावरच इज्जत? जर असं असेल तर बाईचं स्वतःचं अस्तित्व काय बरं? बाईची मेहनत, बाईचे कष्ट, बाईचं सहन करणं, बाईचं मन, हे सगळं कुठे जातं?
दारू पिणारा नवरा फक्त घरात गोंधळ आणत नाही, तो बायकोच्या मनात भीती, असुरक्षितता आणि स्वतःबद्दल शंका निर्माण करतो. मी रोज हसते, पण रोज आतून तुटते. दारुडा नवरा घरात भीती, शब्दापेक्षा जास्त जखमा. लोक म्हणतात सहन कर, पण कुणी विचारत नाही तुझं मन किती थकलंय. मुलांसमोर अपमान, रात्री डोळ्यात अश्रू आणि सकाळी खोटं हास्य. मी पण बाई आहे म्हणून माझ्या वेदना गप्प का? पण लक्षात ठेवा, वेदना लपवल्या जातात, पण त्या संपत नाही बरं का. तुला हे सगळं सहन करावंच लागेल का? ती रोज हसते, पण रोज तुटते. ही कथा एकटीची नाही बरं का, हजारोंची आहे.